दुपारच्या टायमिंगमध्ये काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली होती. म्हणूनच घरातील काहीतरी पदार्थांपासून आपण काहीतरी वेगळा पदार्थ बनवण्याचाच प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने ती रेसिपी बनवली. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण बनवलेले आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे हा पदार्थ तयार होतो. तर चला बघूयात आपण हे कसं बनवायचं, काय बनवायचं. आपल्याकडे 2 सकाळच्या चपात्या होत्या शिल्लक. तर आपण त्या व्यवस्थित पहिल्यांदा उभ्या कापून घ्यायच्यात. तुमच्याकडे जर चाकू वगैरे असेल तर तुम्ही चाकूने कापू शकता किंवा मग हाताने तोडायचं असेल तरी हाताने तोडू शकता. अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या कापऱ्या करून घेतलेल्या आहेत चपातीच्या. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण व्यवस्थित कापून घेतलेले आहेत. आणि या कापून घेऊन सर्वच्या सर्व या कापऱ्या वेगवेगळ्या करायच्या आहेत की जेणेकरून त्या सुट्ट्या सुट्ट्या होतील, एकमेकांपासून सुट्ट्या सुट्ट्या होतील. मी व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा ही कशा पद्धतीने सुट्ट्या सुट्ट्या पहिल्यांदा करून घेतल्यात. कारण सुट्ट्या झाल्या नाहीत तर ते त्याचा एकदम लगदा होऊ शकतो. म्हणूनसाठी आपण पहिल्यांदा या चपातीचे जे आपण जे उभे काप करून घेतलेले आहेत ते काप सुरुवातीला सुट्टे करणार आहोत. तर काही ठिकाणी कट व्यवस्थित झाला नसल्यामुळे आपण ते व्यवस्थित कट करून घेतो आहे किंवा सुट्टे करून घेतो आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने आपण सर्वच्या सर्व. त्याचबरोबर पॅरलली आपण कढई तापवायला ठेवणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि पहिल्यांदा तेल गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी आपण टाकून बघूया. आणि या ज्या कापऱ्या आहेत आपण जे बनवलेल्या आहेत त्या कापऱ्या थोड्या थोड्या तेलामध्ये अगदी त्या व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण फ्राय करून घेतल्यानंतर आपण हा पदार्थ बनवणार आहे व्यवस्थित. बघू शकता अगदी कमी तेलामध्ये सुद्धा या गोष्टी होतात. अगदी त्याचा गोल्डन क्रिस्पी असा कलर जोपर्यंत येत नाही, गोल्डन कलर, तोपर्यंत आपण त्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तेलही अतिशय कमी लागतं याला. तुम्ही बघितलं असेल मी किती थोडं तेल घेतलेलं आहे. त्यामुळं याला तेलाचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये खूप कमी वापरलं जातं. आणि काहीतरी वेगळं त्याचबरोबर चहाबरोबर काहीतरी स्नॅक्स म्हणून आपण हे खाऊ शकतो. बघा दुसरा जे राहिलेले कापऱ्या होत्या आपल्या त्यासुद्धा आपण व्यवस्थित ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतो. तेल बघा जेवढं टाकलेलं होतं तेवढंच तेल आहे. अजिबात जास्त तेल ह्या फ्राय करताना घेत नाही. त्यामुळं जास्त तेलाचा वापर अजिबात होत नाही. बघा हे आता व्यवस्थित आपण काढून घेतो आहे. व्यवस्थित फ्राय केलेल्या ज्या कापऱ्या आहेत आपल्या काढून घेतो आहे. तेलही अजिबात या कापऱ्यांमध्ये राहत नाही. गॅस बंद करून ठेवला आहे आपण. आणि हाताने जर तुम्ही बघितलं अगदी तुटून जातात पटकन. तर याच्यामध्ये आपण मसाला टाकणार आहे. तर मसाल्यासाठी आपण मसाला रेडी करतो आहे. त्याच्यामध्ये लाल तिखट घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, हळद घेतलेली आहे थोडीशी आणि थोडासा पेरी पेरी मसाला घेतलेला आहे. पण मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. नसेल तर काय अडचण नाही. ठीक आहे. या बघा तुम्ही हे बघा कसं हाताने अगदी तुटतं आहे बघा. आणि खळ 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 असा एकदम व्यवस्थित असा आवाज येतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता किंवा हाताने सुद्धा अगदी नॉर्मली तुटून जातं. एकदम व्यवस्थित असं क्रिस्पी होतं आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये थोडासा मसाला तो आपण जो बनवलेला तो मसाला टाकला आहे. व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेतो आहे. हे बघा हाताने कसं तुटतं आहे. व्यवस्थित मसाला जर त्याला व्यवस्थित लागला तर अतिशय उत्कृष्ट अशी टेस्ट या डिशला येते. तर घरच्या घरी अगदी शिळ्या चपात्यांपासून तो सुद्धा तुम्ही ही गोष्ट बनवू शकता. ताज्या चपात्यांपासून सुद्धा तुम्ही बनवू शकता. त्याचबरोबर ह्या ज्या कापऱ्या आहेत या तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याची चटणी असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता, कशाबरोबरही खाऊ शकता.